घेऊनी हाती हात निभवले अविरत जीवन साथ. कधी दाटले नभ काळोखी, कधी उमलली फुले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले. श्रोतेहो नमस्कार. सहजीवनाची सोनपाऊले या कार्यक्रमात मी सुवर्णा गुहे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपल्यासोबत एक असं जोडपं आहे ज्यांनी आयुष्याचे ऊन पावसाचे 50 ऋतू एकत्र पाहिले आहेत, अनुभवले आहेत आणि एकमेकांच्या साथीनं ते साजरे केले आहेत. आजच्या भाषेत सांगायचं तर परफेक्ट कपल असं आपण त्यांना म्हणूया. लग्नाचा सुवर्ण महोत्सव त्यांनी मागच्याच वर्षी साजरा केला. या आदरणीय जोडप्याचं नाव आहे श्री हरीशजी सहारे आणि प्रभाताई सहारे. ऐकूया तर आपण त्यांचा हा जीवन प्रवास कसा सुरू झाला आणि आजही कसा सुरू आहे याबद्दल. 50 वर्षापूर्वींचा तो दिवस, ज्या दिवशी तुमचं लग्न झालं, ती तारीख कोणती, ते वर्ष कोणतं होतं? माझं जे लग्न झालं 1975ला आणि तो दिवस होता 21 मे 1975. अशा प्रकारे 1975ला आमचं लग्न झालं. पण तत्पूर्वी मी ज्यांच्याशी मला विवाह करायचा होता त्यांना बघायला मी अंजनगाव सुरजीमध्ये अमरावती जिल्ह्यामधून बघायला आलो होतो. यांच्या माहेरी म्हणजे आमच्या मिसेसच्या माहेरी जाण्यासाठी कुठलेही साधन नसल्यामुळे मला ब्रह्मपुरीवरून एक, त्याला असं म्हणता येईल की बैलगाडी म्हणूया, ज्याला आमच्याकडे मराठी भाषेवर रेंगी म्हणतात, तुम्ही नाव ऐकलं असेल तर. आणि मी त्या रेंगीने मग माझा एक मित्र अर्धनवीस होता ब्रह्मपुरीच्या कोर्टामध्ये, त्याला मी घेऊन अरेरला गेलो. अरेर नवरगाव हे आमचं सासरवाड. आणि तिथं मी गेलो. तिथे माझे एक मित्र डॉक्टर पोषक होते. मी त्यांच्याकडे डायरेक्ट गेलो, मी गाडी घेऊन, कारण यांचं मला काही नेमकं घर माहीत नव्हतं. आणि मग अशा स्थितीमध्ये मी जेव्हा पोहोचलो त्यावेळेला ते डॉक्टर मला म्हणाले, साहेब मी यांच्या वडिलांना बोलावून घेऊ का? म्हणजे सावकाराला, तिकडे सावकार म्हणतात त्यांच्या वडिलांना, तर ते सावकाराला बोलावून घेऊ का? मी त्यांना म्हटलं काही नाही, आपण जाऊया, त्यांना कशाला इकडे बोलावता, आपण जाऊया. तर ते मला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण मी त्यांना इंटिमेट करतो म्हणजे आम्ही आलो आहे. हा ठीक आहे, चालेल, तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करा, पण आपण दोघेही मिळून जाऊया म्हटलं डॉक्टर साहेब आणि हा माझा मित्र. मग आम्ही तिघही पायी पायी त्यांच्या घरापासून, तर आमचे जे सासरे आहेत रामचंद्रजी कऱ्हाडे, त्यांच्याकडे आम्ही, ही जी मुलगी आहे माझ्यासोबत, जी माझी पत्नी आहे, तिला बघायला गेलो. आणि काय झालं की एकतर ते दिवस जे होते ते थोडे थंडीचे होते, त्यामुळे मी एक ऑफिसर असल्यामुळे, रिकव्हरी ऑफिसर असल्यामुळे कोट टाय वगैरे लावूनच होतो मी. कारण की मी जनरली दौऱ्यावर सुद्धा जायचो तेव्हा मी ते कोट टाय वगैरे घालून जायचो. ते मी घालून गेलो तेव्हा माझी जी बायको आता जी आहे माझ्यासोबत, ती फार इम्प्रेस झाली. बापरे, बायको कोणतं फार मोठा साहेब असेल तुमचा पोशाख बघून. हा, यस. आणि मग काय झालं की ते बघता बघता बाकीच्यांनीही, म्हणजे हिचे जे मोठे वडील आहेत ते लंडनला बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही या देशातल्या 18 लोकांना म्हणजे हायर एज्युकेशनसाठी पाठवलं होतं, त्याच्यापैकी हे एक, हिचे मोठे वडील, ते पण गेले होते. त्यांनी मला काही क्वेश्चन केलंय. आमच्या घरात आम्ही 3-4च लोक होतो, त्याच्यामुळे फार मोठी काही फॅमिली नव्हती, त्याच्यामुळे मी बाहेर राहायचो जास्तीत जास्त. म्हणजे माझ्या एज्युकेशन, फ्रॉम द एज्युकेशन पासून तर नोकरीच्या काळामध्ये पर्यंत मी जवळपास आई वडिलांपासून किमान नाही म्हटलं तर वयाचे 25 वर्ष जवळपास मी बाहेर राहिलो. नंतरही बाहेरच राहिलो,
परंतु सुरुवातीचे जे काळ आहे एक 5-6 वर्षाचा जो कालावधी असेल ज्याला आपण प्रायमरी एज्युकेशन म्हणूया, तर प्रायमरी एज्युकेशन पर्यंत मी आई वडिलांसोबत राहिलो. पण बाकीचे मात्र दिवस माझे सगळे जे आहेत ते हायर एज्युकेशन पासून तर नोकरीच्या काळापर्यंत मी तिकडे अंजनगाव सुरजी आणि तिकडे अकोट वगैरे या भागात माझी ड्युटी असल्यामुळे तिकडे मी फिरायला राहिलो. आणि मग ते जेव्हा मी यांना बघायला गेलो खाचर गाडीने, तेव्हा यांनी मग ते आले कशाने, मी म्हटलं बा हे खाचर गाडी आहे ना. ते बरोबर तारीफ करायला लागले, काय तुम्ही म्हणजे आम्हाला सांगितलं. तुम्हाला कसं सांगणार मी, कारण की तुमचा माझ्याकडे कुठलाही त्यावेळेला एक तर फोनची व्यवस्था नव्हती किंवा टेलिफोन सुद्धा नव्हते. आज जो मोबाईल किंवा अत्याधुनिक यंत्र जी आली ती काय तेव्हा नव्हती ना. त्यामुळं काय होतं की आम्ही म्हटलं आपल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि साधनही नाही तिथे. त्याच्यामुळे मी माझं साधन निवडलं ग्रामीण भागातलं. आम्ही त्या साधनाने जेव्हा मी गेलो तेव्हा ही त्यावेळेला नुकतंच कुठले तरी कपडे धुवून आली आणि ती वाळवायला घालत होती. त्या दरम्यान मी हिला उभ्याच बघितलं. म्हणजे अशा प्रकारे तुमचं लग्न ठरलं. यस. अच्छा काकू, लग्नानंतर जेव्हा तुम्ही संसार सुरू केला त्याबद्दलच्या काही आठवणी सांगा ना. जेव्हा आम्ही लग्न करून गेले तेव्हा अंजनगाव सुरजीला आमच्याकडे काहीच नव्हतं. छोट्या वस्तू घ्याव्या लागल्या. त्यांना आम्ही आपला संसार सुरू केला. पण आमच्याजवळ पहिलं काहीच नव्हतं. आता आमच्याकडे जे काही आहे ते सगळं पोराच्या हिमतीमुळे सर्व झालं आमच्याकडे. बरोबर. काही नसताना पण इतका छान संसार केला आणि मुलांना संस्कार देऊन आज तुम्ही छान सुखसोयी उपभोगता. हो. सुरुवातीला तुम्ही कोणत्या गावात गेल्या, लग्नानंतर तुम्ही कुठे राहत होत्या. अंजनगाव सुरजीला राहत होतो आम्ही. अच्छा. तिथंच आमचा मुलगा झाला. काका, 50 वर्षांचा काळ लहान नाही. या प्रवासात सुख दुःख दोन्ही आले असतील, तर कठीण काळात एकमेकांना तुम्ही कशी साथ दिली. फार छान क्वेश्चन आहे तुमचा. ही जी काही संसाराचे जे गाळं असते किंवा ज्याला आपण रथ म्हणूया, तो रथ हाकत असताना त्याला की खडतर प्रवास करावा लागतो. आणि त्या खडतर प्रवासामध्ये त्यावेळेला आमच्याकडे जी साधने जी होती ती फार अपुरी होती. काही आम्ही श्रीमंत नव्हतो. आणि परंतु मी जेव्हा हे नोकरीला लागलो त्यावेळेस थोडीशी आमची परिस्थिती सुधारली. नाहीतर आमच्याकडे ते त्यावेळेला माझे वडील मला म्हणजे केवळ भात खाऊ घालायचे. आमच्याकडे भाताची शेती असल्यामुळे बाकी पोळ्या वगैरे जो प्रकार आहे, जसं मी तिकडे बाहेर राहिलो त्यामुळे मला पोळ्याचं फार सवय झाली, पण पोळी खायला मिळतच नव्हती. या स्थितीमध्ये मी एज्युकेशन केलं आणि एकच पॅन्ट तो धुवून घ्यायचा पुन्हा घालायचा असं आमचं प्रायमरी एज्युकेशन कसं आम्ही आटोपलं. त्याच्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये मी मॅट्रिक पासून तर पुढचं ग्रॅज्युएशन पर्यंत मी ब्रह्मपुरी ते नागपूर असा माझा प्रवास राहिला. आणि मग नागपूरला मी इस्लाम कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झालो. त्याच्यानंतर मी प्रायव्हेटमध्ये म्हणजे घरी अभ्यास करून मी MA इन इतिहास या परीक्षा दिली होती. त्यावेळेला मी अंजनगाव सुरजीला नोकरीला होतो. अच्छा. दोन वेगळी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा मतभेद होणं साहजिकच आहे. वाद जर झाले तर कोण मिटवत होतं आधी. आम्ही दोघं जण मिटवत होतो. वाद तर होतेच. घर म्हटलं की वाद होणारच. होणार. त्या घर म्हणल्यानंतर होतेच. मग अबोला राहायचा का दोघांचा. 2 दिवस 4 दिवस राहतेच तसं. हो, हे म्हणणं खरं आहे. कारण की कुठलीही संसार म्हटलं की भांडायला लागलं की त्याचा आवाज होतो. बरोबर. आणि तो आवाज आमचा दोघांचाच असायचा. कुठल्या तरी एका क्षुल्लक कारणामुळे काही झालं तर मग आम्ही 4-5 दिवस नाही बोलायचो. कारण की कधी असं आहे बऱ्याच वेळेला माणसाच्या मनामध्ये असूया राग आणि द्वेष हा येतो. आणि कसं आहे तेव्हा आम्ही ज्या परिस्थितीत होतो त्या परिस्थितीमुळे स्वाभाविक आहे की आम्हाला राग फार लवकर यायचा. आणि त्यामुळे मग ते राग हा थोडाफार असायचा. तो फार अनावर होऊ द्यायचा नाही. फक्त जेवढं आम्ही एकमेकांना सहन करू शकतो तेवढं, जसं रबरला जेवढं आपण ताणू शकतो तेवढंच फक्त ताणलं पाहिजे. तुटण्याच्या पलीकडे जाऊ नये का तुटेल अशा पद्धतीने हाकलं नाही म्हणजे आवडलं नाही पाहिजे. या पद्धतीने आम्ही घ्यायचो. ती मला आपला समजून घ्यायची आणि मी पण समजून घ्यायचो. आणि मग अशा स्थितीमध्ये आम्ही तर 50 वर्ष संपवून आता आम्ही 51 वर्षात आलो. आता हे सोन्यासारखे मुलं मला 3 झाली आणि तिघेही त्याला काय म्हणता येईल की स्वप्नरंजित असं काम करून आम्हाला ते सुखद असा अनुभव देत असतात. वा वा, खूपच छान काका. एकमेकांच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या सुरुवातीला आवडायच्या नाहीत पण आता त्याची सवय झाली आहे. तसं आम्हाला कुठल्याही प्रकारच्या वाईट सवयी नव्हत्या.
म्हणजे याचा सेकंदर असा की आम्ही वाईट कुठल्याही गुणाचे नव्हतो. मात्र एवढं खरं की माझ्या बायकोसोबत राहिल्यामुळे मला पान खायची सवय झाली होती. कारण की ती पान खायची, पानाचा आम्ही विळा ते हे डब्बा असतो ना ते असायचं आणि ते आम्ही मग दोघे खायचो. जेवण झालं किंवा इतर मी ऑफिसला जाण्याच्या वेळेस ती मला करून द्यायची आणि मी मोठा स्वादिष्टपणे खात खात जायचो. तर हे आमची एक सवय होती. पण आम्ही दोघे वाटून खायचो. हो खात होते. तुम्ही करून द्यायच्या का? करून द्यायची. अच्छा, तुम्हाला पण आवडत होतं? मी खात होते म्हणून ते खायला लागले. म्हणजे तुमची सवय त्यांना लागली होती. लागले होते. एकत्र कुटुंब, मुलं, त्यांचा अभ्यास, करिअर आणि लग्न ही सगळी जबाबदारी पार पाडताना तुम्ही दोघांनी मिळून हे काम कसं पार पाडलं? मी समाजसेवक म्हणून 1973 पासून काम करतो आहे. मी ज्या चळवळीमध्ये किंवा ज्या आंदोलनामध्ये मी काम करतो ते माझ्या म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा नोकरी लागलो तेव्हाच मी पुण्याच्या एका बैठकीसाठी गेलो एज ऑफिसर म्हणून. तर त्यावेळेला तिथे काही नोकरीमध्ये असलेल्या लोकांची एक बैठक असल्याचं मला कळलं आणि मला जेव्हा भनक लागली त्यावेळेला आपण नाव ऐकलं असेल बॅरिस्टर अजय खोब्रागडे चंद्रपूरचे, ते बाय द वे पुण्याला होते. त्यांनी मला बघितलं, अरे तुम्ही इकडे कुठे? मी म्हटलं मी ऑफिसच्या कामाने आलो, चला माझ्यासोबत चला एका मिटिंगला जाऊया. आणि मी मिटिंगला गेलो. अशा वेळेला काय झालं की मी त्या चळवळीमध्ये बिझी झाल्यामुळे बहुधा मी सगळं जे जबाबदारी आहे ती सगळी माझी बायको करायची. मग पोरांचं एज्युकेशन असेल, त्यांच्या कपड्या लत्त्याचं काम असेल, कुठलंही असेल, मला ती वेळच नसायची. कारण की एकतर मी फिरती माझा दौरा असल्यामुळे, एक नंबर 2 की मी ह्या दुसऱ्या आंदोलनामध्ये लागले असल्यामुळे नोकरीचे 5 वाजले की मी लगेच तिथून निघून जायचं कुठेतरी आणि घरी रात्री 9 किंवा 10लाच यायचा. किंवा सकाळी जर जायचं झालं तर सकाळी मी 7 वाजता तयार होऊन बाहेर पडायचो आणि बिलकुल 9-9:30 वाजता घरी यायचं की लगेच एक टिफिन घेऊन मी जायचो. कारण की तोपर्यंत माझी बायको मला टिफिन करून द्यायची. त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी जी आहे ही माझ्या बायकोने पेललेली आहे. याचा मला फार आनंद आहे. आज तुमच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. सर्वात आनंदाचा क्षण कोणता होता तुमच्या जीवनातला? आमच्या 75वा वाढ होता त्याचा मोठा खुशीचा दिवस होता. माझ्या मुलांनी 75वा वाढदिवस केला. भाव आनंदाचा क्षण होता. काका, एवढ्या वर्षाचा संसार म्हटल्यानंतर सुखदुःखही येतातच. एखादा कठीण प्रसंग आपण कसा पार केला? कठीण प्रसंग कोणता आला होता आपल्या जीवनात? तसं मी कुठल्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी मी सक्षम होतो. बाकी अन्य दिवस जे सगळे आहेत ते आमच्या दोघांचे फार आनंदात गेले. आता जसं माझ्या मिसेसने मला सांगितलं की माझी 75 जेव्हा केली माझ्या मुलांनी, तर त्या 75च्या वेळेला ज्या पद्धतीनं माझी एक प्रकारची म्हणजे काय म्हणतात मिरवणूक काढल्या गेली, फुलांचा वर्षाव, तिकडे वाद्यांचा अनुभव, त्याच्यानंतर काही लाठीकाठी करणारे काही कसरती पोरं, हे सगळं. कारण की मी माझ्या बालपणामध्ये मी लाठीकाठी खेळायचो, आखाड्यात जायचो. म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीनं तुमचा 75वा वाढदिवस मुलांनी साजरा केला. अगदी बरोबर. कारण की माझ्या ज्या काही तेव्हाच्या लहानपणातल्या सवयी होत्या की मी ज्या पद्धतीने मी वागायचो त्याचं संपूर्ण माझ्या पोरांनी व्यवस्था केली आणि त्या पद्धतीने मला ते जे बुद्धिस्ट समरकृती समितीच्या हॉलपर्यंत घेऊन गेले. तिथे माझ्या मिसेसने माझ्या फुलांचा वर्षाव केला. तिला जो आनंद त्यावेळेस वाढवता तो आनंद मला सुद्धा वाटला आणि हे सगळं केलं. याशिवाय मी पुस्तक प्रेमी असल्यामुळे पोरांनी माझ्यासाठी स्पेशल एका गाडीभर असं पुस्तके आणलीत आणि याचबरोबर माझी ते लाडू तुला म्हणता येईल किंवा पुस्तक तुला, हे दोन्हीची त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे माझी तुला केली. आणि ते पुस्तक आहेत ते माझी जे काही जन्मगाव लोणखैरी आहे रावदोलीपासून 2 किलोमीटरवर, तिथल्या लायब्ररीला त्यांनी वाटून दिले. आणि काही लोकांनी असंही पुस्तकं घेतलीत. परंतु तो एक क्षण मात्र मला असं वाटलं की मी खरंच पुस्तकाचा प्रेमी असल्यामुळे आजही तुम्ही माझ्याकडे जर बघितलं तर जवळपास नाही म्हटलं तरी 2000च्या वर पुस्तकं आज माझ्याकडे संग्रही आहेत. आणि म्हणून मला मी पुस्तक वेळासारखं होतं, त्याच्यामुळे माझ्या पोरांनी माझी जी खुशी आहे पुस्तकाच्या रूपाने पार पाडली. मी फार आनंदी झालो. वा वा, म्हणजे अतिशय चांगली कल्पना त्यांनी साकारली आणि तुमचे सर्व स्वप्न मुलांनी पूर्ण केले असं म्हणायला हरकत नाही. लग्नानंतर कुठला चित्रपट तुम्ही बघितला होता हे आठवतं का? खरं सांगू
तसं मला आधीही चित्रपटाचा काही नाद नव्हता. मात्र मी नागपूरला हिस्लॉप कॉलेज शिकायला असताना राजेश खन्नाचा कुठलाही चित्रपट असो, तो माझा पहिला चित्रपट होता आनंद, राजेश खन्नाचा. दोघांनी मिळून पाहिलेला कोणता चित्रपट? तोच चित्रपट होता आनंद. तो चित्रपट आहे. आम्ही दोघांनी मिळून नागपूरच्या आनंद टाकीज मध्येच बघायला गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही जी तिकीट काढली बाल्कनीची, त्यावेळेला तो जो आम्ही एकत्र बसून जे काही अनुभवलं, कारण की माझा फेवरेट हिरो जो होता तो होता राजेश खन्ना. वा. आणि त्या राजेश खन्नाच्या चित्रपटामुळे माझी बायको सुद्धा फार सुखावली. ती म्हणाली की खरंच ऍक्टिंग फार सुंदर करतात, तसंच तुम्ही कपड्याचा परिधान करता. मी त्यावेळेला तसेच कपडे घालायचो. अच्छा. हा, जसं हाती मेरे साथी माझं जे काही त्याचं जे शर्ट होतं ते मुद्दा मी तसंच घेतलं. मात्र हे खरं की इतर पिक्चर पाहण्यापेक्षा मी राजेश खन्नाचे जास्तीत जास्त पिक्चर बघायचो आणि सोबत बायकोला पण घेऊन जायचो. वा त्यावेळेला वा वा. म्हणजे त्या काळात पण तुम्ही छान सगळ्या गोष्टींचा आनंद घेत होते. होय. पहिल्यांदा एकमेकांसाठी केलेली खास गोष्ट कोणती होती? एकदा आम्ही दिल्लीला दोघंही एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने गेलो. तिथे बऱ्याच लोकांनी मला म्हटलं की सर, चांदी चौकामध्ये थोडं स्वस्तापैकी मिळतात, आपण तिथं जाऊया. माझी बायको पण मला फार आग्रह करायला लागली की खरंच आपण तिथे जाऊया चांदी चौकामध्ये. आणि मग तिथे तिला आम्ही एक साडी घ्यावी म्हणून एका दुकानात गेलो. त्या दुकानदाराने अव्वाच्या सव्वा किंमत सांगितली हो. म्हणजे ती साडी त्यावेळेला 400 रुपयात सांगितली. आणि तो क्षण तो होता, तो माझ्या मिसेसला वाटला की तुम्ही मला किमान या निमित्ताने का असे ना पण दिल्लीला मला एक साडी घेऊन दिली. हा तिला फार आनंद झाला. मला सुद्धा आनंद वाटला की माझ्या बायकोसाठी काहीतरी पहिल्यांदा खरेदी करू शकलो. यापूर्वी मी कधीही खरेदी केलेली नाही, कारण की ती ज्या घरून आली होती त्यावेळेला तिच्याकडे पाहिजे तेव्हा साड्या, पाहिजे तेव्हा सगळं, म्हणजे मला काहीच खरेदी करायची म्हणजे त्या सुखसंपन्न अशा घरातून आलेल्या होत्या. अर्थातच. आणि त्यामुळं मला कुठल्याही प्रकारची खरेदी करण्याची गरज पडली नाही. पण मला असं वाटलं की दिल्लीची काहीतरी एक नवीन आठवण असा. म्हणजे पहिल्यांदा आपण दिल्लीला आलो आहे. 1981 ची घटना आहे आणि 81 मध्ये जे बामशेपचं नॅशनल कन्व्हेन्शन दिल्लीला होतं आणि मी त्यावेळेला नॅशनल ट्रेझरर होतो बामशेपचा, त्यामुळे मला तिथं जाणं गरजेचंच होतं. तर ती ड्युटी असल्यामुळे त्यावेळेला मात्र जशी ती आनंदात झाली साडी घेतल्यानंतर, पण मग तिला मी कुठलाही दिवस देऊ शकलो नाही, कारण की मी सातत्याने बिझी राहिलो. त्याच्यामुळे त्यानंतर माझी बायको प्रभा माझ्यासोबत कुठल्याही अधिवेशनासाठी आलीच नाही, कारण की ती मला म्हणायची की तुम्ही मला एकटीला ठेवून देता आणि तुमच्या कामात बिझी असता. आणि म्हणून ते आपल्या 2 लेकरांना, माझा जो 2 नंबरचा मुलगा आहे सुशील, तो त्यावेळेला केवळ 6 महिन्याचा होता आणि मोठा मुलगा होता तो त्यावेळेला केवळ 3 वर्षाचा होता. या दोघांना ती सांभाळत बसायची आणि मी माझ्या चळवळीमध्ये आनंदात असायचो. काकांनी तुम्हाला जेव्हा सिनेमा बघायला नेलं होतं, छान साडी घेऊन दिली होती दिल्लीला, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं? मला साड्या घेऊन दिले ते मला फार छान वाटत होतं. पहिल्यांदा घेऊन दिलं त्यांनी तर आनंद पिक्चर पाहायला गेलं होतं. काका, आजकालच्या पिढीमध्ये नातेसंबंधांमध्ये खूप लवकर चढउतार येताना आपण बघतोय. तुमच्या मते नातं 50 वर्ष आणि त्याहून अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? सामंजस्यपणा फार महत्वाचा असतो. जोपर्यंत माणसामध्ये किंवा म्हणजे दोघांमध्येही सामंजस्यपणा असणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आनंदाचा जो क्षण असतो, जे सहजीवन जगायचं असतं, ते सहजीवन त्याशिवाय उपलब्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही दोघेही एकमेकाला समजून घ्यायचो आणि आमचा सहजीवनाचा आनंद आम्ही उपभोगण्याचा प्रयत्न करायचो. काका, काकूंच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला खूप आवडतो? ती अनेक प्रकारचे पदार्थ करायची, सुगरीण होती बनवण्यात, स्वयंपाक करण्यामध्ये सुगरीण. हीच नाही तर तिची आईचं सुद्धा हातचं अनेक अन्य प्रकारचं अन्न जे होतं ते फार सुगरीणपणे बनवायचे. ही सुद्धा मला बनवून द्यायची. अनारसा करून दिला आणि तो मी इतका बेहद आवडला की गोड याच्यामध्ये जनरली मी खात नाही, मला आवडतही नाही, पण तरी मात्र तोच अनारसा हातातला तो इतका जबरदस्त वाटला की मला ते खमखमीत वाटायला लागलं आणि मी मस्त स्वादिष्टपणे 8-10 खाऊन टाकले. अनारसे आवडतात. अच्छा, त्यांना अनारसे आवडतात म्हणून तुम्ही लाडू अनारसे त्यांच्यासाठी नेहमी करता? हो. तरुण जोडप्यांना सुखी संसारासाठी आपण काय सल्ला द्याल? मी सर्वप्रथम हे सांगेन की तरुण जोडप्यांनी
आम्हा लोकांचा आदर्श घेऊन हे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की जुन्या लोकांकडनं ज्या काही अनुभवाच्या गोष्टी असतात, जसं मी एक सदर नेहमी वाचायचो पेपरला, आजीचा बटवा, आणि अशा प्रकारचे जे काही असतात ते जे पोरांना सांगितलं पाहिजे. आणि जसं आधी आमच्याकडे आमचे आजोबा किंवा लहान म्हणजे म्हातारी मंडळी काही गोष्टी सांगायच्या, तशा प्रकारचं सांगून आज मुलांना आपण तयार केलं पाहिजे. आणि त्यांच्या डोक्यामध्ये आनंद कसा राहील, ते आनंदाचा क्षण कसं भोगतील या संदर्भामध्ये आपण सातत्याने त्यांच्याशी चर्चा केल्या पाहिजे. तरच हे लोक आनंदी राहू शकतात, हे माझं ठाम मत राहील. श्रोते हो, 50 वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ 2 व्यक्तींचा प्रवास नाही, तर तो विश्वास, आदर आणि अथांग प्रेमाचा महासागर आहे. आजच्या पिढीसाठी तुमची ही जीवनगाथा अत्यंत प्रेरणादायी आहे. तसंच तुमच्या या निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा. काका, कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल? आनंद चित्रपटामधलं जिंदगी कैसी है पहे, ते हे जे गाणं आहे हे मला वारंवार आवडायचं. मी त्यावेळेला स्वतः गुणगुणायचो सुद्धा. खूप छान आठवणी आपण सांगितल्या, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. तो भी देखो मन नहीं जागे, पीछे पीछे सपनों के भागे. तो भी देखो मन नहीं जागे, पीछे पीछे सपनों के भागे. एक दिन सपनों का राही चला जाए सपनों से आगे कहाँ. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. जिन्होंने सजाए यहाँ मेले, सुख दुख संग संग झेले. जिन्होंने सजाए यहाँ मेले, सुख दुख संग संग झेले. वही चुनकर खामोशी यूं चले जाए अकेले कहाँ. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए. घेऊन हाती हात, घेऊन
निभवली अविरत जीवन साथ. कधी दाटले नभ काळोखी, कधी उमलली फुले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची